बायकोला दोघांना बोलवलं होतं. लय आनंदात होतो. बायकोन 2 ड्रेस मला शिवलं होतं. आणि ते काय केम्ब्रिजला बोलवलं होतं. ती बायको आमची युट्यूबला रोज केम्ब्रिज टाकून बघायची. ती मला दाखवायची, इथं चहा घेऊ, इथं कॉफी. म्हटलं तू लिहून ठेव, गेल्यावर करू. मी इतका आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं लागली. कोणाची? अमेरिका, इस्रायल आणि ती इराण. आणि माझा दौरा रद्द. इमानच उडत नाही. अजून काळा पडला. बर भांडणं त्यांची आणि दंगा इथं. या सोशल मीडिया बघते, बघ आता अमेरिका असं करणार, इराण असं करणार, आता ट्रम्प काय ग बसतोय का, आमचं बी गेलंय, हे आलंय ते आलंय. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा यांच्या घरातला गॅस संपला, त्यावेळेला बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिला काय चूल पेटना. मैंने युट्यूबवर चूल बघितली. त्या युट्यूबवर याला फुकणी गावली. ह्यानं तिला फुकणी दिली. म्हटलं फुकाय, तर ती डोळ्यातनं बघायला लागली. म्हटलं फुकायचं आहे. मग ती अशी फुकायला लागली. सगळा धूर गेला डोळ्यात. मग तिनं अशी फुकणी याला फेकून मारली. ह्याचा गुडगा फुटला. आणि मग ही लंगडत लंगडत ती गॅसची टाकी घेऊन चौकात आला. चौकात 4 किलोमीटरची लाईन. मग दिवसभर उन्हात थांबलं. फुटाफुटान पुढं सरकत गेलं. संध्याकाळी 5 वाजता याचा नंबर आला. आणि ती पुढं नंबर आल्यावर संध्याकाळी ती काउंटरवरची मुलगी म्हटली, DAC नंबर असेल तरच या. 45 दिवसानंतर बुकिंग होईल, 60 दिवसांनी मिळेल. याच्या लक्षात आलं 60 दिवस गुडगा फुटणार. त्यानं असं डोळं झाकलं, गार वाऱ्याची झुळूक आली. मग यो म्हटला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज. कधी चुलीत लाकडं गेल्या. अहो आमचं उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा टीव्हीवर पहिल्यांदाच नाव घेतलं. कधीच नाव घेतलं नव्हतं बुद्धाचं. ते सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. बायकोन मला बघितलं, म्हणलं हे काय म्हणतात. मी बघितलं तर ते खरंच म्हणत होते बुद्धाची गरज आहे. मग मी डोकसं खाजवत म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपलेला आहे म्हणलं. साधना आहे त्यासाठी. एक दिवस तुमच्या घरातल्या अब्रूला हात घालल ना, त्यावेळेला तुम्हाला आमच्या आठवणी येतील. खराचं प्रकरण ज्यावेळी टीव्हीवर आलं, महाराष्ट्र हादरला. त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनात नाही तर अख्ख्या देशाच्या मनात एकच नाव आलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खऱ्यापणाने लढणारी माणसं महाराष्ट्रात तेव्हाही होती, आजही आहेत, उद्याही असतील. आणि शिवसेना कायम खऱ्या माणसांसोबत मैदानात आहे. ती उद्याही राहणार आहे. ही संपणार नाही. फक्त माझी विनंती आहे, मला दिसते बरं का, मला काय भविष्य कळत नाही, पण मला दिसते लवकरच तुम्ही बी सत्तेत आहे. फक्त माझी विनंती साहेब एवढीच आहे, जेवढी गेले ती त्यातलं परत यायला बघत्याल. अजिबात नाही घ्यायची. पाया पडतेल येऊन. त्यांचं दुःख आहे हो, त्यांना तुम्ही शिव्या देऊ नका. मला माहित आहे, दररोज उद्घाटन करतात, दररोज सत्कार करतात, पण घरी गेल्यावर दार लावून रडतात. हे मग तर मलाच माहित आहे. दार लावून साहेबांचं नाव घेऊन रडतात. मी म्हणतोय त्यांना, मी येऊ खांदा द्यायला नको. मी काय भीत नाही, सत्तेला भीत नाही, पण मी एवढा आहे, मी माझी कविता घेऊन आलोय. पाखरांच्या चोची मधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ
एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही कविता प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांच्या वारसदारांकडूनच येऊ शकते. आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कुणाजवळ जाऊन बसावं आणि कुठून उठून जावं, ह्याला ज्याला जमलं त्यालाच आयुष्य कळलं. जाणारच आहे ना एकदा तरी. काय राहणार आहे तुमचं? अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा, हृदयाच्या कप्प्यात बंद झालेला आमचा अजितदादासारखा नेता अचानक गेलाच ना. काय नेलं सोबत? आणि दादा गेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुटुंब शपथा घेत होतं मंत्रिपदाच्या. हा विनोद नाही, हा विनोद नाही, ही वेदना आहे, पर्याय नाही. काय राहते आमचं? आज कितीतरी अधिकारी भ्रष्टाचारात हे आहेत ते आहेत. समोर एखादं वंचित पिचलेलं येतं ना, त्याच्यासाठी कुणाचाच फोन येत नाही, त्याच्यासाठी कुणीच फोन करत नाही, त्याच्यासाठी कुणीच दबाव टाकत नाही. जर अधिकाऱ्यांनो तुम्ही फक्त त्याला बसवून पाणी प्यायला दिलं आणि कुणाचाच फोन न येतात जर त्याचं काम केलं ना, तर संध्याकाळी स्वाभिमानाची झोप लागते. याचा विसर पडला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना कुंचला सोडून हे बोट उचलावं लागलं. प्रत्येक काळात बाळासाहेब कुठे येणार आहेत? त्यांचे विचार आहेत, आम्हाला ते घ्यायचं आहे. 40-50 वर्षापूर्वीचा जो शिवसैनिकाचा दरारा होता ना, तो दरारा पाहिजे मला परत मुंबईत आल्यावर. आवाज पाहिजे, त्याची नजर पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं नाव घेऊन राजकारण, किती उंचीचा पुतळा, ह्यावर तुमचं प्रेम, ती बी वाऱ्यान पडते आणि मग ती तुकडे होऊन पडतात आणि मग ही आमची लगेच रडते. महाराज, पुतळ्यात महाराजांना बघायची सवय लागली. हेच झालं ना आमच्या महापुरुषांच्या बाबतीत. अगदी 4-5 वर्षाસુધી महाराष्ट्रात सकाळ आली, शुभ शिव सकाळ, भगवा झेंडा आला असा. मी डोकसं खाजवत म्हटले, ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली. मी कुणाला तरी चिडवण्यासाठी होती. मग दुसऱ्यानं बघितलं, ते म्हटलं त्यांची झाली, आपली कधी? हे म्हटलं कर आपली. मग निळा झेंडा, शुभ भीम सकाळ, 11 वाजता. शिव सकाळ, भीम सकाळ, शिव सकाळ, भीम सकाळ. मग तिसरा एक जागा झाला, म्हटलं आमची घ्या, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. या सकाळ आल्या कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ, विचारांजवळ येणार नाही, तोपर्यंत ह्यांना काय कळणार आहे? रात्रीचे 1:30 वाजता आमदार शिव्या देते फोन करून त्या प्रकाशकाला. मी ऐकली, त्या ऐकली. 8 मिनिटात 36 शिव्या आहेत. स्ट्राईक रेट काढला तर 400च आहे. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस आहेत, आई आहे, मुलगी आहे, ही नीट बोलत असेल. आणि बाळासाहेब असते तर मातोश्रीवर बोलवून 400च्या स्ट्राईक रेटनं. बाळासाहेब नसलेून काय झालं? तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. एक गरज आहे.
आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगरमधून समतेचा आणि मैत्रीचा हात जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगरमधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे, ना मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या हातात जो भगवा दिलाय, मी त्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ती करा. या देशाच्या संविधानाला तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कोणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतेत, अंगावरच येते, शाईच टाकायला देश आहे. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांबनं आलोय, करू देते. बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्याकडे, ते हसायला लागलं मला बघून. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार. मी म्हटलं साहेब बोलू दे 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ करणार. हे जी घसरण झाली आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे, ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे की आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला करून. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात,
मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असाच तुडवला, असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बुलवून बुलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला. पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला. आणि असा भगवा फडकवत जेलमधनं बाहेर आला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबांचा, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले पाया पडते. तो 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा? फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यायला लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय.
कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले, शाहू आंबेडकर, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. हे एवढाच सांगावं घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणते शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. मी राऊत साहेबांच्या